नमस्कार मित्रांनो, राज्यातील 29 मनपासाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे युती देखील चांगलीच चर्चेत आहे. या युतीची अधिकृत घोषणा कधी होईल याबाबतची आता मोठी माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना युतीच्या घोषणेबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीकाही केली. तसेच त्यांनी स्वबळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसलाही लक्ष्य केलं. युतीबाबत बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपा संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. बहुतेक आज या चर्चांना पूर्णविराम मिळेल. आज आणि काल सुद्धा बराच वेळ मनसेचे आणि शिवसेनेचे नेते यांनी चर्चा केली. मुंबई शिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, नागपूर संदर्भातील चर्चाही अंतिम टप्प्यात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. एवढंच नाही तर पुढे बोलताना ते म्हणाले, आमची चर्चा लवकरच संपेल. एकदा ही चर्चा झाली की येत्या 1 ते 2 दिवसात तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता आहे ती घोषणा होईल. ही घोषणा नेमकी कशी आणि कुठं करायची याबाबत अद्याप ठरलेलं नाही. मात्र जर मेळावा आयोजित केला तर त्या ठिकाणी मराठी माणूस ओसंडून गर्दी करेल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरे लवकरच युती करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.